लेसन 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक. बँक बुडवलेला मुलगा. पाठाचे लेखक आहेत रस्किन बॉन्ड. आपण सर्वप्रथम यांच्याविषयी थोडी प्राथमिक माहिती घेऊ. रस्किन बॉन्ड 1934 म्हणजे त्यांचं जन्मवर्ष आहे 1934. रस्किन बॉन्ड 1934 इज ॲन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. म्हणजे हे इंडियन ऑथर, भारतीय लेखक, ऑफ ब्रिटिश डिसेंट, ब्रिटिश वंशाचे लेखक आहेत. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली. ते त्यांच्या दत्तक कुटुंबासमवेत राहतात. इन लँडोर इन मसुरी इंडिया. भारतात मसुरीमधील लँडोर येथे. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज हिज रोल. म्हणजे ही इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन ही एक संस्था आहे आणि तिनं हॅज रेकग्नाइज हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. भारतातील बालसाहित्य, चिल्ड्रन्स लिटरेचर म्हणजे बालसाहित्य, ह्या बालसाहित्याच्या वाढीची जो काही यांची भूमिका होती त्याची दखल घेतली ह्या इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशनने. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992. त्यांना 1992 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. फॉर कशासाठी? तर त्यांचं पुस्तक आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेरा या पुस्तकासाठी हे साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळाले. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999, 2014. 1999 आणि 2014 साली अनुक्रमे पद्मश्री आणि पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला. चला आपण पाठाला सुरुवात करूया. नाथू ग्रंबल्ड टू हिमसेल्फ. नाथू स्वतःवरच चिडचिड करत होता. ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पीपल नगर बँक. पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडत झाडत तो स्वतःवर चिडचिड करत होता. ओन बाय सेठ गोविंदराम. ही बँक सेठ गोविंदराम यांच्या मालकीची. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. तो घाईघाईनं आणि निष्काळजीपणे छोट्याशा झाडूनं झाडत होता. अँड द डस्ट कचरा आफ्टर रायझिंग इन क्लाउड्स. त्या कचऱ्याचे धुळीचे आकाशात लोट उडत होते. क्लाउड्स म्हणजे ते लोट. अबोव हिज हेड. त्याच्या डोक्याच्या वरपर्यंत ते उडत होते झाडताना. सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि पायऱ्यावर तो कचरा पुन्हा साठत होता. ॲज नाथू वॉज बँगिंग हिज पेन अगेन्स्ट डस्टबिन. नाथू ते पेन म्हणजे ते कचऱ्याचा डब्बा. बँगिंग म्हणजे आपटत होता. अगेन्स्ट द डस्टबिन. त्या डस्टबिनवर तो भांड कचऱ्याचा डबा तो आपटत होता. सीताराम द ऑशरमॅन्स सन. हा सीताराम धोब्याचा मुलगा. ऑशरमॅन. ऑशरमॅन म्हणजे धोबी. जसं फिशरमॅन म्हणजे कोळी तसं हे ऑशरमॅन. सीताराम द ऑशरमॅन सन पास बाय. आणि तेथूनच हा धोब्याचा मुलगा सीताराम जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम त्याचे ते धुतलेले कपडे पोचवण्याच्या कामात होता. डिलिव्हरी राऊंड म्हणजे ते कपडे पोचवत होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ. म्हणजे कपड्याचा इस्त्री केलेला गठ्ठा. बॅलन्स ऑन हिज हेड. डोक्यावर तो सांभाळत चालला होता. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नाथू. त्याने नाथूला सांगितलं, इतकी धूळ उडवू नकोस. आर यू अनॉइड. तू रागावलायस का? बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. दे आर स्टील रिफ्युजिंग म्हणजे ते नकार देतात. कशासाठी? पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. महिन्याला ₹2 वाढवून देण्यासाठी ते नकार देतात. म्हणून तू रागावलायस का? पाहतो तो काय पुढं म्हणतोय नाथू. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला त्याविषयी काही बोलायचं नाही, इच्छा नाही आहे. कंप्लेन स्वीपर बॉय. झाडूवाला तक्रारीच्या स्वरात बोलला. आय हॅवंट इवन रिसीव्ह. मला अद्याप मिळालेले नाही. इवन म्हणजे अद्याप. माय रेग्युलर पे. माझा नेहमीचा पगारसुद्धा अद्याप मला मिळालेला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि ही महिन्याची 20 तारीख आहे. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. कोणी असा विचार तरी करेल का एखाद्या गरीब माणसाचा पगार बँक असा थांबून ठेवू शकते. ॲज सून ॲज आय गेट माय मनी. मला माझे पैसे मिळाले की लगेच आय एम ऑफ. मी निघून जाईन.
नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. हां, पुढच्या आठवड्यात मी इथे कामावर नसेल. अँड नाथू बँग द पॅन. आणि नाथूनं कचऱ्याचा डब्बा आपटला. अगेन्स्ट द डस्टबिन. डस्टबिनवर. सेव्हरल टाइम्स. खूप वेळा. जस्ट टू एम्फसाइज हिज पॉइंट. त्याचा जो मुद्दा आहे त्यावर भर देण्यासाठी. अँड गिव्हिंग हिमसेल्फ अ कॉन्फिडन्स. आणि स्वतःला आत्मविश्वास मिळवण्यासाठी. वेल आय विश यू लक सेड सीताराम. मी तुला शुभेच्छा देतो, सीताराम म्हणाला. आय विल कीप लुक आउट. मी लक्ष ठेवीन फॉर एनी जॉब्स दॅट माइट सुट यू. जो तुला साजेसा असेल अशा मी कामाकडं लक्ष ठेवीन, शोधील मी ते. अँड ही प्लॉडेड बेअर फूट. प्लॉडेड म्हणजे सावकाशाचा, कारण त्याच्या डोक्यावर वज आहे, असं सावकाश चाललेलं आहे. बेअर फूट. बेअर फूट म्हणजे अनवाणी, त्याच्या पायात पादत्राण नाही आहेत. अलॉंग द रोड. रस्त्याने तो अनवाणी रखडत चाललेला आहे. द बिग बंडल ऑफ क्लॉथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. त्या मोठ्या गठ्ठ्याने त्याचे डोके आणि खांदे बहुतांश झाकलेत. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड. चौथ्या घरापर्यंत सीताराम आलेला आहे कपडे वाटत. सीताराम हर्ड. सीतारामने ऐकलं. द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. त्याने ते ऐकलं. घरातील ती स्त्री होती, तिला एका झाडूवाल्याची आवश्यकता आहे. टाईंग हिज बंडल टुगेदर. त्या कपड्याच्या गठ्ठ्याची गाठ बांधता बांधता ही सेड. तो म्हणाला. आय नो ऑफ अ स्वीपर बॉय. मला एक झाडूवाला माहीत आहे. हुज लुकिंग फॉर वर्क. आणि तो कामाच्या शोधात आहे असा एक झाडूवाला मला माहीत आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो पुढच्या महिन्यापासून तुमचं काम चालू करेल. हिज विथ द बँक जस्ट नाऊ. तो आता बँकेत कार्यरत आहे. बट दे आरंट गिविंग हिम हिज पे. परंतु ते त्याला पगार देत नाहीत. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि त्याला ते बँकेचं काम सोडण्याची इच्छा आहे, तो सोडणार आहे. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. असं आहे का? श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. ठीक आहे, त्याला उद्या येऊन मला भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. सीतारामला आनंद झाला की तो गिराईक आणि त्याच्या मित्राच्या उपयोगी आला. होइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. होइस्टेड हिज बॅग म्हणजे त्याने ती पिशवी उचलली. ऑन हिज शोल्डर त्याने म्हणजे थोडक्यात खांद्यावर तो गठ्ठा घेतला. अँड वेंट हिज वे आणि तो त्याच्या रस्त्याने गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. श्रीमती श्रीवास्तवांना काही खरेदी करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन्स. त्यांनी काही सूचना दिल्या. टू द आया. आया म्हणजे इथं मुलाचा सांभाळ करणारी जी स्त्री असते तिला आया म्हणतात. टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. लुकिंग आफ्टर म्हणजे काळजी घेणे. द बेबी त्यांच्या बाळाची काळजी घेण्यासंदर्भात सूचना केल्या. अँड टोल्ड द कुक. आणि आचार्याला सांगितलं. नॉट टू बी लेट. उशीर करू नकोस. विथ द मिड डे मील. हां, दुपारच्या जेवणाला उशीर करू नकोस. देन शी सेट आउट फॉर द पिपलनगर मार्केट प्लेस. आणि त्या पिपलनगरच्या बाजारात जाण्यासाठी निघाल्या. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप्स. कस्टमरी म्हणजे नेहमीचे, तर त्यांच्या नेहमीच्या कापड दुकानाकडे जाण्यासाठी त्या निघाल्या. अ लार्ज शेडी टमरिन ट्री. हां, लार्ज शेडी म्हणजे गर्द सावलीचं चिंचेचं झाड. टमरिन ट्री ग्रू ॲट द वन एंड ऑफ द बाजार. बाजाराच्या एका टोकाला हे मोठं झाड होतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. तर तेथेच त्यांना त्यांची मैत्रीण दिसली, मिसेस भूषण, शेल्टरिंग फ्रॉम द हिट. श्रीमती भूषण उन्हापासून स्वतःचा बचाव करत होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचिप. मोठ्या रुमालानं त्या स्वतःलाच हवा घालत होत्या. शी कंप्लेंड ऑफ समर. त्यांनी उन्हाळ्याबद्दल तक्रार केली. विच शी अफर्म. आणि ठासून सांगितलं त्यांनी. विच शी अफर्म्ड ऑज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिपलनगर. तर हा जो उन्हाळा आहे तो ह्या पिपलनगरच्या इतिहासात सगळ्यात जास्त कडक आहे. शी देन शोड मिसेस श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ क्लॉथ. आणि त्यांनी श्रीमती श्रीवास्तवांना एक कापडाचा नमुना दाखवला. शी वॉज गोइंग टू बाय. जो त्या विकत घ्यायला चालल्या होत्या. अँड फॉर 5 मिनिट्स. आणि 5 मिनिटं
दे डिस्कस इट्स शेड, आणि त्यांनी त्या कापडाच्या छटा, टेक्स्चर म्हणजे पोत, अँड डिझाईन आणि नक्षी याबाबत 5 मिनिट चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, हा विषय संपल्यानंतर मिसेस श्रीवास्तवा सेड, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, डू यू नो माय डिअर, तुम्हाला माहिती आहे का, दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज, शेठ गोविंदरामांची बँकेने त्यांच्या नोकरांचा पगार सुद्धा केलेला नाहीये. ओनली दिस मॉर्निंग, आजच सकाळी, आय हर्ड कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर, त्यांच्या झाडूवाल्याकडून मी एक तक्रार ऐकली. हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ, हां 1 महिना होऊन गेला, ओव्हर अ मंथ महिना होऊन गेला तरी हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस, त्याला त्याचा पगार सुद्धा मिळाला नाही. शॉकिंग, धक्कादायक आहे. रिमार्क मिसेस भूषण, श्रीमती भूषणनी शेरा मारला. इफ दे कांट पे द स्वीपर, जर ते झाडूवाल्याला पगार देऊ शकत नसतील, दे मस्ट बी इन बॅड वे, तर ते अगदीच डब घायला आले असतील. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर, नन ऑफ द अदर्स म्हणजे इतरांनाही, कुड बी गेटिंग पेड आयदर म्हणजे बाकीच्यांना पगार मिळत नसणार. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टमरिन ट्री, त्यांनी श्रीमती श्रीवास्तवांना त्या चिंचेच्या झाडाखाली सोडलं. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड, आणि त्या त्यांच्या पतीच्या शोधात निघाल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर फोटोग्राफी शॉप, जे कमल किशोर यांच्या फोटोच्या दुकानासमोर बसले होते. टॉकिंग विथ द ओनर, फोटोशॉपच्या मालकाशी बोलत बसले होते. सो देअर यू आर, अच्छा इथे आहात होय तुम्ही, क्राईड मिसेस भूषण, श्रीमती भूषण म्हणाल्या. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर, मी तासभर झाला तुम्हाला शोधते. लुकिंग फॉर म्हणजे शोधणे. व्हेअर डिड यू डिसअपिअर, कुठे तुम्ही गायब झाला होता. नो वेअर, कुठेच नाही. रिप्लाइड मिस्टर भूषण, श्रीभूषण यांनी उत्तर दिलं. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप, इथं स्टेशनरी म्हणजे स्थिर राहणे, एका जागी राहणे. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप, तू एखादा कोणा स्थिर कुठे राहतेस. आय माइट हॅव फाउंड यू, नाही तर मी तुला शोधलं असतं. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर, परंतु तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाते. लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन, फुलबागेतील मधमाशीप्रमाणे तू एका जागी थांबत नाही, एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाते. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, उगाच कुरकुर नका करू. द हीट इज ट्राईंग इनअप, हा उन्हाळा पुरेसा अवघड आहे म्हणजे खूपच ऊन आहे. आय डोंट नो, मला माहीत नाही. व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर, पीपल नगरला काय झाले मला समजत नाही. इव्हन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट, बँक पण दिवाळखोरीत निघत आहे. बँकरप्ट म्हणजे दिवाळखोरी. व्हॉट्स दॅट, हे काय आता. सेड कमल किशोर, कमल किशोर त्या फोटोशॉपचे मालक, ते म्हणाले व्हॉट्स दॅट, हे काय आता. सिटिंग अप सडनली, अचानक उभे राहिले ते ऐकून. विच बँक, कोणती बँक. व्हाय द पीपल नगर बँक ऑफकोर्स, म्हणजे अर्थातच पीपल नगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज, मी असं ऐकलं आहे की त्यांनी कर्मचाऱ्यांना पगार देणं थांबवलं आहे. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोर, श्री किशोर तुमचं अकाउंट आहे की काय त्या बँकेत. नो, नाही. बट माय नेबर्स हॅज, परंतु माझ्या शेजाऱ्याचं आहे. ही एक्सक्लेम, ते उद्गारले. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ बार्बर शॉप नेक्स्ट डोअर, आणि त्याने छोट्या विभाजक भिंतीवरून शेजारच्या केश कर्तनालयाला हाक मारली. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट. दीपचंद, हे ऐकलंयस का. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स, पीपल नगर बँक बुडायच्या घाईला आलेली आहे. यूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन, ॲज सून लवकरात लवकर तू तुझे पैसे काढून घे. दीपचंद हु वॉज कटिंग द हेअर, दीपचंद जो केस कापत होता, ऑफ ॲन एल्डरली जेंटलमन, एका वृद्ध गृहस्थाचे. ऑज सो स्टार्टल्ड, तो दीपचंद इतका दचकला, स्टार्टल म्हणजे दचकला. दॅट हिज हँड शुक, त्याचा हात हल्ला. अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर, निक म्हणजे कापणे, अलगद कापणे. अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर, आणि त्यांनी त्याच्या ग्राहकाचा उजवा कान कापला. द कस्टमर्स एल्प, कस्टमर किंचाळला, एल्प म्हणजे किंचाळला. विथ पेन अँड डिस्ट्रेस, पेन म्हणजे वेदना, डिस्ट्रेस म्हणजे दुःख,
वेदनेने आणि दुःखाने तो किंचाळला. पेन वेदना बिकॉज ऑफ द कट, ही वेदना त्या ग्राहकाला कशाने झाली? कापल्यामुळं. अँड द डिस्ट्रेस आणि दुःख बिकॉज ऑफ ऑफुल न्यूज. ऑफुल म्हणजे भयानक बातमी. ही हॅड जस्ट हर्ड, त्याने जी नुकतीच ऐकली होती म्हणजे ही बँक बुडण्यासंदर्भातील, त्याने त्याला दुःख झालं आणि कान कापल्याने त्याला वेदना झाली. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, त्याची एक बाजूची दाढी स्टील अनशेवन म्हणजे दाढी करायची राहिली होती, शेवन अनशेवन. ही स्पेड अक्रॉस द रोड, स्पेड म्हणजे धावत पडले, दुम ठोकणे. अक्रॉस द रोड रस्त्याच्या पलीकडे तो पळाला, तो म्हणजे ग्राहक. टू द जनरल मर्चंट स्टोअर, जनरल मर्चंट स्टोअर म्हणजे इथं किराणा दुकान. फेअर देअर वॉज अ टेलिफोन, जिथे त्या दुकानात टेलिफोन होता. म्हणजे त्याला फोन करायचा होता, आत्तासारखे मोबाईल नव्हते. ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर, आणि त्याने शेठ गोविंदरामचा नंबर फिरवला म्हणजे फोन केला. द सेठ वॉज नॉट ॲट होम, ते शेठ घरी नव्हते. फेअर वॉज ही देन, मग ते कोठे होते? द सेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर, आणि शेठ काश्मीरमध्ये हॉलिडे सुट्टीचा आनंद लुटत होते. ओ वॉज दॅट सो, हे असंच असतं तर. म्हणजे पहा, बरेच जण आपण पाहतो असे जर काही घोटाळे झाले तर ते पळून जातात, तेव्हा ते म्हणतात ओ वॉज दॅट सो. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट, त्या वयस्कर गृहस्थाचा त्यावर विश्वास बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप, ही हरीड बॅक, तो घाईने परत आला बार्बर शॉप नावाच्या दुकानात. अँड टोल्ड दीपचंद, आणि दीपचंदला म्हणाला द बर्ड हॅज फ्लोन, पक्षी उडून गेला. द सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन, शेठ गोविंदरामनी हे शहर सोडलं. डेफिनेटली इट मीन्स कोलॅप्स, निश्चितच ती बँक बुडाली असणार. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप, डॅश आउट म्हणजे तो बाहेर पडला घाईने. डॅश आउट ऑफ द शॉप, त्या दुकानातून तो घाईने बाहेर पडला. मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक, थेट तो त्याच्या ऑफिसला गेला, चेकबुक घेतलं. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार, ती बातमी, न्यूज म्हणजे बातमी, स्प्रेड थ्रू द बाजार, संपूर्ण बाजारात पसरली. विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर, फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा. द रॅपिडिटी वेगाने, या वनव्याच्या वेगाने ती बातमी संपूर्ण बाजारात पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, या किराणा दुकानातून सगळ्या दुकानांपर्यंत ती पसरली. सर्क्युलेटेड अमॉंग्स्ट द कस्टमर, सगळ्या ग्राहकांमध्ये ती पसरली. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन्स, डिरेक्शन म्हणजे सगळ्या दिशांना, सगळीकडे ती पसरली. टू द बिटल सेलर, बिटल म्हणजे सुपारी, बिटल सेलर म्हणजे सुपारी दुकान म्हणजे थोडक्यात पान टपरी. द टेलर शिंप्याचं दुकान. द फ्री वेंडर फेरीवाले. द ज्वेलर्स सराफ. द बेगर भिकारी. सिटिंग ऑन द पेवमेंट, रस्त्याच्या कडाला पदपातावर जे भिकारी बसतात त्यांच्यापर्यंत ही बातमी पसरली. ओल्ड गणपत द बेगर, म्हातारा गणपत भिकारी. हॅड क्रुकेड लेग म्हणजे थोडक्यात तो अपंग होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स, वर्षानुवर्षे तो पदपथावर बसलेला असायचा. कॉलिंग फॉर आल्म्स, भीक मागत, आल्म्स म्हणजे भिक्षा मागणे, भीक मागणे. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो, इन द इव्हिनिंग संध्याकाळी समवन कोणीतरी यायचं, कम विथ बॅरो, बॅरो म्हणजे ती 2 चाकाची सायकल अपंगांची ती घेऊन यायचं. अँड टेक हिम अवे, आणि त्याला घेऊन जायचं. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक, त्याला कोणी चालताना पाहिलं नाही. बट नाऊ, पण आता. ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, म्हणजे बँक बुडणार हे जसं त्याला समजलं. गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, गणपतने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ॲस्टॉनिश म्हणजे आश्चर्य वाटणे, आश्चर्य धक्का देणे. काय धक्का दिला? लिपिंग टू हिज फीट, तो तटकन उभा राहिला. अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड, आणि तो खूप वेगाने धावू लागला. इन द डिरेक्शन ऑफ द बँक, बँकेच्या दिशेने तो खूप जोरात धावू लागला जशी बँक बुडाली समजल्यावर. इट सून बिकेम नोन दॅट, आणि लवकरच सगळ्यांना कळालं दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग, त्याच्या खात्यात 1000 रुपये. हे 20-25 वर्षापूर्वीची कथा असावी. त्यावेळेस 1000 रुपये म्हणजे आताचे लाखो रुपये समान. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स, रस्त्याच्या कोपऱ्यावर माणसं उभी होती.
डिस्कसिंग द सिच्युएशन या घटनेवरती चर्चा करत होती बँकच्या बुडण्याच्या. पीपल नगर सेल्डम हॅड क्रायसिस. सेल्डम म्हणजे क्वचितच, क्रायसिस म्हणजे अशा या घटना. पीपल नगरमध्ये अशा घटना क्वचितच घडायच्या. आपत्ती, क्रायसिस आपत्ती, आपत्तीजनक घटना. सेल्डम ऑर नेव्हर, सेल्डम म्हणजे क्वचित, ऑर नेव्हर कधीही नाही. हॅड फ्लड्स म्हणजे येतं या पीपल नगरला कधी पूर, अर्थक्वेक्स ऑर ड्रॉट, भूकंप किंवा दुष्काळ हा क्वचितच किंवा कधीच नाही आला. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ पीपल नगर बँक, इमिनंट क्रॅश म्हणजे सनसनाटी बातमी, ऑफ पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग, सगळ्यांना चर्चा करायला भाग पडलं. अँड स्पेक्युलेटिंग, तर्कवितर्क करायला लागले. रशिंग अबाउट इन फ्रेंजी, म्हणजे या चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आलं. फ्रेंजी म्हणजे उधाण येणे. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइटेडनेस. सम बोस्टेड, बोस्टेड म्हणजे बडाई मारणे, हुशारकी मारणे. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइटेडनेस, फार साइटेडनेस म्हणजे भविष्यकालीन दूरदृष्टी, त्याचे ते फुशारका मारायला लागले. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स, आणि ते त्यांचीच शाबासकी म्हणजे त्यांच्याच पाठीवर थाप मारून घेतल्यासारखं. ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन, अगोदरच काढून घेतलं. काय? टेकिंग आउट देअर मनी, त्यांनी काय केलं त्या बँकेतून ह्या अंदाज असल्यामुळे आधीच पैसे काढून घेतले. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, किंवा त्या बँकेत त्यांनी कधी ह्या अंदाजामुळे बँक बुडण्याचे ठेवलेच नाहीत. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश, बाकीचे बँक बुडण्याबद्दल तर्कवितर्क करू लागले. पुटिंग इट ऑल डाऊन टू, पुटिंग इट ऑल डाऊन म्हणजे ठपका ठेवला कशावर? टू एक्सेसेस इंडल्ज इन बाय सेठ गोविंदराम. सेठ गोविंदरामचे जे काही उधळपट्टे आहे त्याच्यामुळंच ही बँक बुडाली. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. सेड वन, एक जण म्हणाला, फ्लेड म्हणजे पळून जाणे. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, शेठ राज्य सोडून पळाला. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनदर, दुसरा जण म्हणाला त्याने देशच सोडला. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, सेड थर्ड, तिसरा म्हणाला ते पीपल नगरमध्येच लपून बसलेत. ही हॅड हँग हिमसेल्फ, हँग हिमसेल्फ म्हणजे त्यांनी फाशी घेतली स्वतः. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टमरिन ट्री, त्या चिंचेच्या झाडाला त्यांनी फाशी घेतली. सेड द फोर्थ, चौथा म्हणाला. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग, आणि ते सकाळी सापडले. बाय द स्वीपर बॉय, झाडवाल्याला ते सकाळी ते दिसून आले तिथं फाशी घेतल्याचं. बाय नून, नून म्हणजे आफ्टरनून, बाय नून दुपारपर्यंत द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश, या छोट्या बँकेची दुपारपर्यंत संपूर्ण रोख रक्कम संपली. अँड द हॅरॅस मॅनेजर वॉज इन डायलेमा, हॅरॅस मॅनेजर म्हणजे असा हैराण झालेला हा मॅनेजर बँकेचा. वॉज इन डायलेमा म्हणजे धर्मसंकटात पडला, कारण लोक सगळे पुढे उभी आहेत. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनादर बँक. इमर्जन्सी फंड्स म्हणजे ही जी काही आपत्कालीन रक्कम आहे ती मिळाली असती शेजारच्या बँकेतून. सम 30 miles डिस्टंट, जी 30 मैलावर दूर आहे. अँड ही वॉजंट शुअर, त्याला खात्री नव्हती. ही कुड परस्यूड द क्राऊड, तर त्या गर्दीला समजावून सांगू शकेल. टू वेट अंटिल देन, ते येतपर्यंत तुम्ही थांबा म्हणून. त्याला ती खात्री नव्हती का लोक ऐकतील म्हणून. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम, आणि गोविंदरामशी संपर्क करण्याचा काही मार्ग नव्हता. ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर, कारण त्या काश्मीरमधील हाऊसबोटीवर ते सेठ गोविंदराम मजा करत होते. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स, लोकांना काउंटरवरून माघारी पाठवलं. अँड टोल्ड टू रिटर्न फॉलोइंग डे, आणि दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं. दे डिड नॉट लाईक टू साऊंड ऑफ दॅट, आणि त्यांना ते फारसं पटत नव्हतं. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड, आणि म्हणून ते सगळे बाहेर जमा झाले. ऑन द स्टेप्स ऑफ बँक, बँकेच्या पायऱ्यावर. शाउटिंग, ओरडू लागले. गिव्ह अस आवर मनी, आम्हाला आमचे पैसे द्या. ऑर वी विल ब्रेक इन, नाहीतर आम्ही दरवाजा तोडून आत येऊ. अँड फेच द सेट, आणि सेटला बाहेर काढा. वी नो, आम्हाला माहिती आहे. ही इज हायडिंग इन सेफ डिपॉझिट लॉकर, ते लॉकर रूममध्ये लपून बसले, ते आम्हाला माहिती आहे. मिस्चिफ मेकर्स, मिस्चिफ म्हणजे खोडसाळपणा. मिस्चिफ मेकर्स, खोडसाळपणा करणारे. हू डिडंट हॅव पैसा इन द बँक, या खोडसाळपणा करणाऱ्यांचे पैसे बँकेत नव्हते ते. जॉईन द क्राऊड, आणि ते त्या गर्दीला सामील झाले. अँड ॲग्रेवेटेड देअर मूड, आणि त्यांचा राग वाढवू लागले त्या गर्दीचा. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर,
मॅनेजर त्या दरवाजात उभा राहिला अँड ट्राईड टू प्लॅकेट देम, आणि त्यांना शांत करू लागला. ही डिक्लेअर्ड दॅट, त्याने घोषित केलं, द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी, बँकेकडे पुष्कळ पैसे आहेत, बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट, परंतु आता ते देण्याची सोय नाही. ही अर्ज देम, विनंती केली त्यांना, टू गो होम, घरी जा, अँड कम बॅक द नेक्स्ट डे, आणि दुसऱ्या दिवशी परत या. वी वॉन्ट इट नाऊ, आम्हाला ते आत्ताच पाहिजे, चॅन्टेड समवन ऑफ द क्राऊड, गर्दीतील काही जण एका सुरात म्हणाले. नाऊ नाऊ नाऊ, आत्ता आत्ता आत्ता. अँड अ ब्रिक हर्टल थ्रू द एअर, आणि गर्दीतून एक वीट भिरकावली गेली. अँड क्रॅश थ्रू द प्लेट ऑफ ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक, आणि पीपल नगर बँकेच्या खिडकीची काचेचं तावदान उडून आत गेली. नाथू अराईव्ह नेक्स्ट मॉर्निंग, नाथू दुसऱ्या दिवशी सकाळी आला. टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक, बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी. ही सॉ द रिफ्यूज, त्याने पाहिलं, रिफ्यूज म्हणजे कचरा. अँड द ब्रोकन ग्लास, काचेचे तुकडे. अँड द स्टोन्स, आणि दगडी. क्लटरिंग द स्टेप्स, पायऱ्या पसरलेल्या, त्याने एवढी घाण पाहिली. रेजिंग हिज हँड्स इन जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट, हात वर केले. रेजिंग हिज हँड्स इन जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट, घृणेने आणि भीतीने त्याने हात वर केले. ही क्राईड, तो ओरडला, हुलिगन्स, बदमाश, सन्स ऑफ डॉन्कीज, गाढव लेकाचे. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, उशिरा पगार देणं हे काही कमी होतं का. इट सीम्स, असं दिसतंय, माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज, माझं काम यांनी अजून वाढवले. ही स्मोट द स्टेप्स, स्मोट म्हणजे जोरात झाडणे. ही स्मोट द स्टेप्स, त्यांनी जोरात झाडल्या, कारण त्याला आधीच राग आलेले आहे ना. विथ हिज ब्रूम, झाडूने. स्कॅटरिंग द रिफ्यूज, त्याने काय केलं, त्या रागाने अजूनच तो कचरा स्कॅटरिंग, पसरवला. रिफ्यूज म्हणजे कचरा. गुड मॉर्निंग नाथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय, धोब्याचा मुलगा आलेला आहे आणि तो म्हणतो, गुड मॉर्निंग नाथू. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, सायकलवरून उतरून तो म्हणाला, आर यू रेडी टू टेक अप न्यू जॉब, तू तयार आहेस का नवीन नोकरीसाठी. फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ, पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून. यू विल हॅव टू, आय सपोज, तुला ते करावंच लागेल. नाऊ दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस, आणि ही बँक आता बुडायच्या स्थितीत आहे. हाऊज दॅट, सेड नाथू, नाथूने विचारलं, हे कसं काय. नाथूला काहीच माहित नाही काल काय झालं ते. हॅवंट यू हर्ड, तू ऐकलं नाहीस का. वेल यूड बेटर वेट हिअर, तू आता वाट पहा. अंटिल हाफ द पॉप्युलेशन, हाफ द पॉप्युलेशन म्हणजे अर्धी लोकसंख्या, ऑफ पीपल नगर, या पीपल नगरची अर्धी लोक इथे येतील. अराइव्स टू क्लेम देअर मनी, त्यांचे पैसे मागण्यासाठी इथे येतील. अँड ही वेव्ड चिअरफुली, आणि त्याने आनंदाने हात हलवले. ही डिडंट हॅव अ बँक अकाउंट, त्याने का आनंदाने हात हलवले, त्याचं याच्यात बँक अकाउंट नव्हतं, त्याच्यामुळे बँक बुडाल तर याचं काही बुडणार नव्हतं या धोब्याच्या मुलाचं. अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल, आणि त्याच्या सायकलवर बसून तो दूर गेला. नाथू वेंट बॅक स्वीपिंग द स्टेप्स, नाथू पुन्हा पायऱ्या झाडण्यासाठी गेला. मटरिंग टू हिमसेल्फ, स्वतःशीच बडबड करत होता. व्हेन ही हॅड फिनिश हिज वर्क, जेव्हा त्याने त्याचं काम संपवलं. ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप, आणि तो वरील पायरीवर बसला. टू अवेट द अरायव्हल ऑफ द मॅनेजर, मॅनेजरची येण्याची वाट पाहत तो तिथे बसलाय. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, डिटरमाइंड म्हणजे निश्चय केला, त्यांनी निश्चय केलेला. टू गेट हिज पे, त्याचा पगार आज घेण्याचा त्यांनी निश्चय केलाय. हु वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स, कुणी असा विचार केला असेल का की बँक बुडेल. ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःशीच बोलला. अँड लुक थॉटफुली, तो विचारपूर्वक पाहत होता. इन टू द डिस्टन्स, काही अंतरावर, म्हणजे तो थोडक्यात नजर रोखून पाहत होता विचारातो. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन, मला आश्चर्य वाटतंय हे कसं घडलं. म्हणजे इथं कशा अफवा पसरत गेल्या आणि त्याच्या बँकेवर असा हा नकारात्मक परिणाम होतोय, आपण ह्या पाठात पाहिलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, विद्यार्थी मित्रांना शेअर करा, आणि अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या क्लासरूम सिनेमा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.